राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। गुप्त मतदान आहे, मतदान असं विचारधारा ठरली। मी अजून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहे। मी काय भाजपमध्ये जाईल वगैरे जे काय चर्चा होती, मी काय पक्ष प्रवेश कुठेही केलेला नाही। फक्त या ही निवडणूक काय राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी वगैरे नव्हती, पोटनिवडणूक होती। म्हणून मी वेळोवेळी सांगितलं की स्थानिक प्रश्न बघून फक्त या निवडणुकीमध्ये मी थांबण्याची भूमिका घेतलेली आहे। मी काही कुठला पक्ष सोडलेला नाही, नवीन कुठल्या पक्षात प्रवेश देखील केलेला नाही। मात्र पाठिंबा देण्याबाबत तुम्ही स्पष्टता देखील दिलेली नाही। काय मी थांबलो हीच माझी मोठी भूमिका होती। गावोगावच्या कार्यकर्त्यांचं मी त्यांना मोकळीक दिली होती, त्यांचे जे काही विचार असतील त्याप्रमाणे त्यांनी ते केलेला विषय। पण सोशल मीडियावर तुम्ही एक पत्र व्हायरल केलं आहे की स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारून आपण मतदान करावं। स्थानिक कार्यकर्त्यांच्या गावोगावच्या काय काय अडचणी असतात, त्यांची काय मतं असतात, त्याचा आदर राखत त्यांना मी मोकळीक दिलेली आहे आणि त्या पद्धतीने त्या गावची आमची पार्टीची संघटनेची जी काही मतं असतील त्यानुसार मतदान करावं असं सांगितलंय। पण भविष्यात भाजपत जाण्याचा काही निर्णय किंवा असं चर्चा ज्या आहेत सुरू आहे? हे बघा, मी वेळोवेळी मी कधीही भाजपमध्ये जाणार असं मी कधीही म्हटलेलं नाही। मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आज आहे। फक्त या निवडणुकीपुरतं मी तटस्थ भूमिका घेतलेली, मी माघार निवडणुकीतनं घेतलेली आहे। त्याची कारणंही मी वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे। मी भाजपमध्ये जाण्याचा कुठला प्रश्न येत नाही। मात्र सुजय विखेंचं असं स्टेटमेंट आहे की तुम्ही थांबलात, तुमचं अभिनंदन केलं आणि प्राजक्त तनपुरे हे आता आमच्या सोबत आहेत असं त्यांनी स्पष्ट वक्तव्य। बघा, थांबल्याबद्दल आभार मानले मी समजू शकतो, बाकी माझ्याबद्दल त्यांचं काय मत असेल हे आपण त्यांना विचारलेलं जास्त सोयीस्कर पडेल। मी फक्त कुठलंही मत या निवडणुकीमध्ये व्यक्त केलेलं नाही आहे। मी माघार निवडणुकीतनं घेतलेलं आहे, ती वेळोवेळी मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे। मी कुणाच्याही स्टेजवर गेलेलो नाही, याचा असा अर्थ होत नाही की मी भाजपमध्ये प्रवेश केला। दादा, कालपासून एक बातमी फिरते की ईडीचा काहीतरी निकाल आला, ईडीच्या न्यायालयाचा, काय नेमकी त्यात वास्तविकता आहे? हे बघा, ईडीचा निकालाचा आणि या निवडणुकीचा जर कोणी संबंध लावत असेल तर त्याचा अर्थार्थी कुठलाही संबंध नाही आहे। ईडीचा केस माझ्या एकट्यावर नव्हती, राज्यातले जवळपास 50-60 जण त्याच्यामध्ये होते आणि 1 वर्षभरापूर्वीच जे आर्थिक गुन्हे शाखा आहे त्यांनी सुमारे 1 वर्षभरापूर्वी याच्यामध्ये क्लीन चिट दिली होती किंवा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता। तो क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने म्हणजे हा क्लोजर रिपोर्ट दिला त्यावेळेस स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचं निधन देखील झालेलं नव्हतं, म्हणजे पोटनिवडणूक लागेल हा कुठला विषय देखील नव्हता। 1 वर्षभरापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने महाराष्ट्र राज्य सरकारच्या क्लीन चिट दिली होती, त्याचा न्यायालयाने स्वीकार हा 2-3 महिन्यापूर्वी केला आणि त्या आधारावरती काल ईडीच्या न्यायालयाने निकाल दिला की मूळ गुन्हा जर नसेल तर ईडीला पुढं तपास करता येणार नाही। या मुद्द्यावरती कालचं फक्त झालं, याचा आणि या निवडणुकीचा अजिबात अर्थार्थी संबंध नाही आहे। जे लोक हा संबंध जोडतात त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? नाही, म्हणजे नीट माहिती घ्यावी, नीट अभ्यास करावा। या निवडणुकीचा आणि ईडीचा मी सांगितल्याप्रमाणे अर्थार्थी कुठेही संबंध येत नाही। वर्षभरापूर्वीच जर EOW किंवा इकॉनॉमिक ऑफेन्स विंग जे महाराष्ट्र शासनाचं आहे त्यांनी 1 वर्षभरापूर्वीच याच्यामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे। वर्षभरापूर्वी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट
फक्त काही तांत्रिक बाबी त्याला पुढं थोडा वेळ लागला आणि काल त्या गोष्टी क्लिअर झाला. याचा अर्थ या निवडणुकीशी संबंध जोडणं हे दुरान्वये देखील या निवडणुकीशी संबंध नाही आहे त्याचा. भाजपचे उमेदवार म्हणतात की राजकीय तंत्र्यांचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, तिकडे गोविंद मोकटे म्हणतात की आमच्यासोबत आहेत. नेमकं काय? मी कुठल्याही स्टेजवर गेलेलो नाही. कार्यकर्त्यांनी त्यांची काय गावातली परिस्थिती असेल, गावातले स्थानिक राजकारण असेल, ते बघून त्या ठिकाणी निर्णय घेतला असेल. मी कुठल्या स्टेजवर तुम्हाला दिसलोय का काय? त्यामुळं कृपया माझा भाजप प्रवेश तुम्ही लोक करू नकात. भविष्यात पवार साहेबांसोबतच तुम्ही दिसाल. हे बघा, मी आजही पवार साहेबांसोबतच आहे, कालही होतो. मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे. पवार साहेबांनी राष्ट्रवादीचा उमेदवार दिलाय. काय राष्ट्रवादीचा उमेदवार दिलाय. हो, दिलेला आहे, बरोबर आहे. परंतु या निवडणुकीपुरतं मी सांगितलं, पक्षाच्या वरिष्ठांकडे देखील माझ्या काही नाईलाज ते मी कळवलेलं आहे. आणि मला उमेदवार पक्ष शेवटच्या क्षणी देईल याची थोडीशी कल्पना मला नव्हती. मला वाटलं बहुतेक बारामतीची बिनविरोध तशीच भूमिका पक्षाची इथं राहील. परंतु कदाचित काँग्रेस पक्षानं निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्यामुळे कदाचित पक्षाला उमेदवार द्यावा लागला असेल असं मला वाटतंय. तुमचं नाईलाज नेमकं काय होता? आता तुम्ही सांगितलं ना, आता ते 6 तारखेला नंतर खूप बाईट झालेले आहेत. परत तेच लोकांना आवडणार नाही ऐकायला. बारामतीत पण आज निवडणूक आहे. बारामतीत पण आज निवडणूक आहे. कसं बघतो? नाही, तिथली परिस्थिती मला माहीत नाही. परंतु ज्या पद्धतीनं अजितदादांचं नेतृत्व होतं, राज्यव्यापी नेतृत्व होतं, बारामतीमध्ये मागच्या वेळेस 1.5-2 लाखांनी दादा निवडून आले होते. त्यांचं प्रेम बारामतीकरांचं दादांवरती आहे. त्या प्रेम जनता दाखवेल अशी मला अपेक्षा आहे. त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येते का भविष्यात? काय मी हे उत्तर देण्याइतपत मी मोठा कार्यकर्ता नाही. रोहित पवार म्हणतात की जय पवार आणि तुम्ही निवडणुकीत नसल्यामुळं वरिष्ठ नेत्यांनी देखील मतदारसंघाकडे पाठ फिरवली, कोणीच आलं नाही. कोणत्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी? तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाच्या. नाही, पवार साहेब माझ्या माहितीप्रमाणे त्यांची तब्येत बरोबर नाहीये. अन्यथा मला खात्री आहे की तब्येत जर व्यवस्थित असते तर ते 100% प्रचाराला आले असते. पण तब्येतीच्या कारणास्तव साहेब काही इथं येऊ शकलेले नाही. शशिकांत शिंदे साहेब माझ्या माहितीप्रमाणे मतदारसंघामध्ये त्यांनी काही सभा देखील घेतलेल्या आहेत. मतदारांना काय आव्हान गर्दी दिसत नाहीये मतदारांची? नाही, असं काय नाही. गर्दी आता दुपारचं ऊन आहे, थोडं उन्हाची सावली एकदा लागली की गर्दी होईल बरोबर. मतदारांना काय आव्हान करता तुम्ही? मतदारांना माझं आव्हान आहे की लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सर्वांनी खरं उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदानाला यावं, आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असं मी मतदारांना आपल्या मार्फत आवाहन करेन. ओके.